नमस्कार यूट्यूब फॅमिली। ITR भरण्याची शेवटची तारीख, या करदात्यांना मुदतवाढ नाही। दंड टाळण्यासाठी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओद्वारे काही महत्त्वाची माहिती। ITR फायलिंग लास्ट डेट 2025। या वर्षी आयकर विभागाने काही करदात्यांसाठी आयकर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 पासून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे। परंतु ही मुदतवाढ सर्व करदात्यांना मिळालेली नाही। असे अनेक करदाते आहेत ज्यांच्यासाठी ITR भरण्याची शेवटची तारीख अजूनही जुनीच आहे। या लोकांना जुन्या अंतिम मुदतीनुसार रिटर्न भरणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना मोठा दंड भरावा लागू शकतो। कोणत्या करदात्यांना अंतिम मुदतीत सूट मिळाली? तर यावेळी सरकारने अशा करदात्यांची ITR भरण्याची तारीख वाढवली आहे ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नाही। बहुतेक पगारदार लोक या श्रेणीत येतात। या सर्व लोकांना आता 31 जुलै 2025 च्या जुन्या अंतिम मुदतीऐवजी 15 सप्टेंबर 2025 पर्यंत ITR भरण्याची परवानगी आहे। 31 जुलैची अंतिम मुदत का बदलण्यात आली? तर सरकार सहसा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ITR फॉर्म जारी करते आणि करदात्यांना वेळेवर रिटर्न भरता यावे यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा प्रदान करते। परंतु यावेळी सरकारने ITR फॉर्म सुमारे 1 महिन्याच्या विलंबाने जारी केले। याशिवाय फॉर्म मध्ये अनेक मोठे बदल देखील करण्यात आले आहेत। म्हणूनच करदात्यांना अनुपालन आणि योग्य अहवाल देणे सोपे व्हावे यासाठी CBDT ने 31 जुलैची अंतिम मुदत वाढवली। कोणत्या करदात्यांना अंतिम मुदत वाढवण्यात आली नाही? आता आपण अशा लोकांबद्दल बोलूया ज्यांच्यासाठी ITR भरण्याच्या शेवटच्या तारखेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। अशा लोकांमध्ये असे करदाते समाविष्ट आहेत ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे। अशा करदात्यांना त्यांचा ऑडिट अहवाल सादर करण्याचे आणि ITR दाखल करण्याचे काम पूर्वनिर्धारित तारखांपर्यंत पूर्ण करावे लागेल। यासाठी कोणत्या तारखा आहेत? तर कर ऑडिट अहवाल सादर करण्याची शेवटची तारीख कलम 44A(b) प्रमाणे जर ट्रान्सफर किंमत लागू नसेल तर 30 सप्टेंबर 2025। ऑडिट केलेल्या खात्यांसाठी ITR दाखल करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2025। ज्या करदात्यांसाठी ट्रान्सफर किंमत लागू आहे त्यांच्यासाठी 30 नोव्हेंबर 2025। उशिरा किंवा सुधारित रिटर्न दाखल करण्याची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे। या तारखांमध्ये कोणताही बदल केलेला नाही। म्हणून जर तुम्ही अशा करदात्यांमध्ये येत असाल ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक आहे तर पूर्वनिर्धारित अंतिम मुदतीवर ITR दाखल करा। करदात्यांची श्रेणी कोणती? तर बहुतांश सॅलरीधारक आणि इतर नॉन ऑडिट करदाते ज्यांच्यासाठी अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2025 आहे। ज्या व्यावसायिक किंवा प्रोफेशनलचे खाते ऑडिट होतात त्यांच्यासाठी 31 ऑक्टोबर 2025 आहे। ज्यांना ट्रान्सफर प्राइसिंग रिपोर्ट करावी लागते त्यासाठी 30 नोव्हेंबर 2025। त्यानंतर बिलेटेड किंवा रिवाइज्ड रिटर्न भरणाऱ्यांसाठी 31 डिसेंबर 2025 आहे। अपडेटेड रिटर्न भरणाऱ्यांसाठी 31 मार्च 2026 आहे। जर अंतिम मुदत चुकली तर काय होईल? जर कोणताही करदाता त्याला लागू असलेल्या अंतिम मुदतीपर्यंत रिटर्न दाखल करू शकला नाही तर 31 डिसेंबर 2025 पर्यंत उशिरा रिटर्न दाखल करण्याचा पर्याय आहे। परंतु अशा परिस्थितीत 5000 रुपये दंड भरावा लागू शकतो। याशिवाय जर एखाद्या करदात्याला नंतर कोणतीही चूक दुरुस्त करायची असेल किंवा माहिती अपडेट करायची असेल तर तो मार्च 31, 2026 पर्यंत अपडेटेड रिटर्न दाखल करू शकतो।